यवतमाळमधून संजय राठोड जोडलेले आहेत. मी संजयकडे जाणार आहे. संजय, यवतमाळमध्ये देखील महत्त्वाच्या अटीतटीच्या लढती आहेत. बिग फाईट ज्याला म्हणतात. संजय राठोड हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. भावना गवळी देखील आहेत. या व्यतिरिक्त अन्यही मतदारसंघ आहेत. काही मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते आहे. कशा प्रकारची सध्या तयारी सुरू आहे? यंत्रणा सध्या कशा प्रकारे सज्ज आहे? खऱ्या अर्थाने करण आपण जर पाहिलं तर यवतमाळमध्ये आता यवतमाळच्या 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाहीचा उत्सव आज पार पडणार आहे. मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहे. मी आज सध्या यवतमाळच्या किनी या ठिकाणी यवतमाळपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेलं हे किनी गाव आहे. अगदी या किनी मतदान केंद्रावरती सकाळपासून जे आहेत कर्मचारी सज्ज झालेले आहे. मतपेटीमध्ये काही बिघाड आहे का ते चेक करणं या ठिकाणी सुरू आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जो आहे तो पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे. एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये 22 लाखापेक्षा जे आहेत मतदार आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहे. 102 उमेदवार आहेत हे जे आहेत रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघामध्ये 14,000 पेक्षा पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर मतदार जे आहेत या ठिकाणी पाहिलं तर पुरुषाची जी संख्या आहेत या ठिकाणी जवळपास ही 11,000 पेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी मतदार जो आहे तर महिलांचं मतदान जे आहे 11 लाख पेक्षा जास्त या ठिकाणी जर मतदान आहे. आणि याच मतदारमध्ये अनेक जे आहेत या ठिकाणी दिग्गज मतदार जे आहेत या ठिकाणी रिंगणात उतरले आहे. एकंदरीत पाहिलं तर दारवा दिग्रस मतदारसंघामध्ये संजय राठोड असेल, माणिकराव ठाकरे असेल यांची सरळ लढत या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळ मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर यवतमाळ विधानसभेमध्ये जे मदन येरावारसह जे बाळासाहेब जे आहेत मांगुळकर यांची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरीकडे जर पाहिलं तर वणी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळते. तिसऱ्यांदा जे आहेत संजय रेड्डी बुतकुरवार या ठिकाणी रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात उबाटा गटाचे जे आहेत संजय देरकर हे उभे आहेत. तर त्यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी अपक्ष उमेदवार संजय खळे सुद्धा या ठिकाणी त्यांनी जे आहेत डोकेदुखी वाढवली आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील उंबरखेड जे आहेत ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा तिरंगी लढत पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर महायुती महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवताना मनसे या ठिकाणी दिसतात. आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये जे मंत्री माजी मंत्री जे आहेत मोगे यांचा मुलगा जितेंद्र मोगे या ठिकाणी आहे. तर दुसऱ्यांदा राजू तोडसाम जे आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. ते या रिंगणात जे आहेत भारतीय जनता पार्टीकडून महायुतीकडनं उभे आहेत. अशी या ठिकाणी जर पाहिले तर मोठी या ठिकाणी लढत दिसत आहे. आणि 7 वाजल्यापासून जे आहेत या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे. करण, नक्कीच संजय, वेळोवेळी ताजी अपडेट आपल्याकडनं या मतदानासंदर्भातले घेतच राहू. मात्र तुर्ताच चंद्रशेखर आणि संजय खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.